सांगली महालक्ष्मी चौक येथे एका अलिशान कारमधून मद्याची तस्करी करणाऱ्या कारवर पोलिसांनी कारवाई केली आहे। यावेळी 68,070 रुपयांच्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या बाटल्या आणि इनोव्हा कारचा एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन घोदे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अभिषेक संजय बामणे राहणार वारणाली याच्यावर कारवाई केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन घोदे हे महालक्ष्मी चौक परिसरात गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी संशयित कार चालक त्याच्या ताब्यातील कार घेऊन जाताना दिसला। त्याच्यावर संशय आल्याने थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या बाटल्या 180 मिलीच्या 210 बाटल्या, 90 मिलीच्या 60 मिलीच्या 12, 375 मिलीच्या 6 असा एकूण 68,070 रुपयांचा दारूसाठा मिळाला आहे आणि यावेळेस त्याला ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत विश्रामबाग पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।